अरे कोण पडला? किती सुंदर दिसते. आम्ही सुद्धा इंस्टाग्रामची रील बघून इथे आलेलो आणि इथे बघा गर्दी आणि गाडीने माझं ॲव्हरेज दिलं मला. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजले 6 आणि आपण आता निघालो राईडला. आज आपली राईड जी आहे एका ग्रुप सोबत असणार आहे. आपले काही ऑनलाईन मित्र झालेत. सगळ्यांना पळसोय फाट्याला भेटायचं होतं 6 वाजता. मी घरून निघालोय 6ला. पावसाचे संकेत दिसतात, जर पाऊस आला तर इशू तर होईल थोडासा. तर आता आहे माझ्यासोबत ऋषी आणि सचिन. ऋषी जो माझ्या पाठीमागे बसलाय आणि सचिन जो पाठीमागे गाडी घेऊन येतोय. तर आपल्याला पळसोयला 2-3 बायकर्स अजून भेटणार आहेत, माझ्यात येणार आहे. आणि साईराज, सागर दिघे आणि प्रीतम हे तिघे सुद्धा लोणावळा राईड साठी जाणार आहेत इथून. तर मोस्ट प्रोबॅबली ते 6ला निघणार होते. मी त्याला कॉल करण्याचा ट्राय केला, बट कॉल काय लागत नाही त्याचा. पळसपेला जाऊन त्याला कॉल करेल मी एकदा. प्लॅन तर मला फुल 100% क्लिअर नाही आहे. आपल्याला 3 वाजायच्या अगोदर घरी पोहोचायचं आहे. आज ऋषी जो आहे त्याचं काम चालू होणार आहे 3 वाजता. सचिनची ह्या बाईकवर रॉयल एनफिल्ड मीटिऑर 350 वरती माझ्यासोबत फर्स्ट राईड आहे. 6:15 झाले तिथेच. आपल्याला 6 वाजता तिथे पोहोचायचं होतं पळसपेला. भाई पाऊस येणार आहे की काय? मॉन्सून राईड होईल की काय आपली पहिली? ढग बघा, फुल ऑन ब्लॅक ब्लॅक. सचिन काय दिसत नाहीये मला. वातावरण तर खूप सुंदर दिसतंय यार, मजा. जो ओल्या मातीचा सुगंध येतोय ना, एकच नंबर वाटतंय. पाऊस लिटरली पडून गेला इथे. मॉन्सून मॉन्सून. खारघरला पोहोचलोय आपण आता. काय दिसतोय भारी यार समोर. पाऊस पडल्यानंतर भारी वाटतं. पाऊस पडताना राईड करणं विदाऊट रेनकोट असेल तर मजा नाही येत यार. म्हणजे माझं सगळं लक्ष आता हेच लागलं की जर पाऊस आला तर मी कॅमेरा कसा ठेवणार. त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे माझ्याकडे जे इक्विपमेंट्स आहेत बॅगमध्ये, बॅटरीज अँड ऑल, ते भिजले तर वाट लागेल. आरी 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 कॉन्टिनेंटल GT. एक मला वाटतं किती पाऊस झाले आय डोंट नो, बट एका पावसाने अख्खा व्ह्यू बदलून टाकलाय. काय भारी दिसतंय भाई. विचार पण नव्हता केला की मला कधी नवी मुंबईमधून राईडला जाताना जेवढे भारी दिसते. मला काय खतरनाक दिसतंय तो सूर्यप्रकाश. मला जर कुणी विचारलं ना की तुला सोलो राईड करायला आवडेल की ग्रुप राईड, त्याला प्रिफर सोलो राईड. सोलो राईडला कसं फ्रीडम असते रे भरपूर, आणि ती मी फील केलेली आहे. ग्रुप राईडमध्ये भरपूर डिपेंडन्सी असते. पावसाचे थेंब येत आहेत, बट आय होप की पाऊस नसेल, कारण की पुढे थोडंफार क्लिअर दिसतंय मला. लोणावळ्यामध्ये फॉर शुअर पाऊस लागणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी प्लास्टिकच्या पिशवीचा झोल करायला लागेल. ॲटलिस्ट माझे जे इक्विपमेंट आहेत ते माझे भिजले नाही पाहिजेत. बाकीचा अख्खा मी भिजलो तरी सुद्धा चालेल. मी हेच अज्युम करतोय की मला अजून ध्रुवचा कॉल नाही आलाय, म्हणजे ते लोक अजून इथे पोहोचले नसतील. 6:28 झालेत. लाईनअप चांगला असणार आहे यावेळी आपल्यासोबत बाईक्सचा. हा ध्रुव बोल ना. भाई साहब किती सारे रायडर्स आहेत, किती सारे रायडर्स. गाईज आता बोलू शकतो की मॉन्सून इज हिअर. हे रायडिंग गिअर मध्ये जर मी आहे ना एखादी स्मार्ट इन्व्हेस्टमेंट जर केली असेल तर ती आहे हे घड्याळ. हे घड्याळ फास्ट ट्रॅकचं आहे. या घड्याळामध्ये मला कोणाचाही कॉल वगैरे आला, मेसेज आला तर मला लगेच व्हायब्रेट होतं आणि समजला. राईड मध्ये याचा उपयोग कसा होतो तर जेव्हाही कॉल येतो एखादा तर माझा फोन व्हायब्रेट होतो. माझ्या डोक्यात असतं यार काहीतरी इमर्जन्सी असेल तर. जर हे घड्याळ नसतं तर मला कुठेतरी साईडला गाडी लावून बघायला लागलं असतं की कोणाचा कॉल येतोय. त्यात जर अनवॉन्टेड लोकांचे कॉल असतील, जसे कंपनीजचे वगैरे कॉल येतात, तर मग त्याच्यामध्ये आणखीन इरिटेट होतं. तर हा खूप स्मार्ट इन्व्हेस्टमेंट आहे. ही तुमची टाइम सुद्धा सेव्ह करते. रोजचा जाण्याचा रस्ता आहे हा लोणावळ्याला, पण आज जरा जास्तच वेगळं वाटतंय पावसामुळे फक्त. काय दिसतेय भाई बाईक, मस्त दिसते. हा भाऊ आहे माझा सचिन. हा तो पण आहे. दोघं पण भाऊ आहेत. काय उडलं?
चिखल ना डोळ्यात गेला. वायझर डाऊन करून चालव ना मग. भारी दिसते ना कसली विस्ट्रॉम दिसते कसली भारी. हे बघ LS2 स्ट्रॉम 2 तर बघतो त्याचा LS2 आहे त्याचा. आता सगळेजण आलेत. दोघं जण जे पुढे थांबले होते त्यांना सुद्धा आम्ही कॅचअप केलं. तर टोटल 7 ते 8 जण आहेत. लाईनअप पण चांगला आहे बाईकचा. तो आपण पुढे बघूच लोणावळ्याला गेल्यावरती. सध्या पहिलं लोणावळ्याला जाऊ. ओ हो वाव सुंदर सुंदर लिटरली काय भारी दिसतंय यार. एकच नंबर यार. तू बघ काय तिकडे बघ ऋषा ते बघ ते डोंगर तर बघ. अरे यार काय ड्रॉइंग काढल्यासारखी वाटते यार. लिटरली काय बघू आणि काय नको असं झालंय. खूपच खूपच सुंदर खूपच भारी. ग्रुप राईडची मजा वेगळी आहे. बट लास्ट टाइम ग्रुप राईड केलेली मी 1 वर्ष अगोदर आय गेस. आय डोंट नो म्हणजे माझ्याकडे कॅमेरा सुद्धा नव्हता तेव्हा. काय दिसतोय लाईनअप आमचा भाई एकदम फुल प्रॉपर रायडर सगळे इंटरकॉमवर कनेक्टेड आहेत हे. बट ठीक आहे आपल्याला इंटरकॉमची गरज नाही कारण की आपण कॅमेराशी बोलतोय. 7:09 झालेत आणि हे खोपोलीचे रोड ऑल टाइम बेस्ट आहे यार. ऑल टाइम बेस्ट मजा तर येते गाडी चालवायला इथे. आपले पब्लिक पण आलेत पाठीमागून. सूर्यदादा बघा ना कसे एकदम लख प्रकाश एकदम तोंडावरतीच आहे आपल्या. नाईस. खोपोली 15 लोणावळा 23. हो काय गेला ध्रुव. विस्ट्रॉम बोलते बच्ची. भरपूर रायडर आहेत भरपूर रायडर आहेत. ट्रायम्फ टायगर मुंबईकर निखिल त्याचीच आठवण येते बघितली. खालापूर पालीच्या गणपतीला जर जायचं असतं तर इथून आपण राईड घेतला असता. आपल्याला जायचं आहे सरळ लोणावळा. आपण आज 2 हिडन जेम डिस्कवर करणार आहेत. सगळ्यात पहिला म्हणजे मिसिंग लिंकचा तो व्ह्यू. सेकंड म्हणजे साठे मिसळ. जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय. मित्रांनो 7:21 झालेत आणि आपण खोपोलीमध्ये पोहोचलोय. ओ बाय बघ बाय KTM बोलते रे. चला गगनगिरी महाराजांच्या मठाला बाय बाय बोलायचं इथून. काय झालं रे. तो MT वाला तर मला क्रॉस करून गेला पुढे. वेडी वाकडी वळणे. पहिल्यांदा आलो यार मी इकडे. एकदम त्र्यंबकेश्वरची आठवण आली मला. हो नाईस यार नाईस. खूपच सुंदर एकदम. एक माणूस नाही रस्त्याने बघा ना. एवढ्या वेळा लोणावळ्याला आलो पण मी आजपर्यंत कधी इकडे नाही गेलो. हिडन स्पॉट आहे लोणावळा. भाई रायडर्स बघा रायडर्स. बाईक्स नुसत्या बाईक्स आहेत नुसत्या बाईक्स. ए लाईनीत राहा भाई तुला घेणार नाही तर असं आम्ही. चल लाईनीत राहा लाईनीत. हे अच्छा इथे थांबायचं आपल्याला. अच्छा स्टँड तुटला. उतर ऋषी तू पण त्याला हेल्प कर. काय आहे इथे पुढे बघू ना काय आहे. चल गेलाय कधी. चल जाऊ बघून येऊ ना. तेवढी गर्दी थोडीफार कमी होईल. आपल्याला जिकडे जायचं आहे तो व्ह्यू पॉईंट इथेच होता पाठीमागे. बट आता थोडंसं पुढे जाऊन येतो बघूयात आपण काय आहे पुढे. लेट्स सी अँड एक्सप्लोर.
पाहिलं पेट्रोल संपलं. पेट्रोल टाकायला लागणार आहे. इकडे काय आहे रे? इकडे काय आहे का बघण्यासारखं? गाव आहे बघण्यासारखं, व्ह्यू वगैरे आहे काय? सोडणार नाहीत का? अरे पुढे काय नाही बोलतो, गाव आहे आणि तिकडे व्ह्यू आहे एक, पण तिकडे बोलतो गेट पास लागतो आतमध्ये जायला. चल मग युटर्नच घेऊ, मग जाऊ वापस पाठीच जातो मग. पोहोचलो आता ह्या डेस्टिनेशनला, बट आता इथून व्ह्यू बघा ठीक आहे भाई, आपला उज्ज्वल भाई आपल्या गाडीसोबत. हे बघा मॅडम. ही कोणाची आहे? कुठे आहे मग? हा एक अजय, हा याचा मित्र. हे मी शेठ लोक आपल्या MT सोबत, माझी गाडी. आणि इथे साहेब बसलेत टाइमपास करत. हे आपले सचिन, ही माझ्या भावाची गाडी आहे. ओके, ही माझी गाडी आहे. हां भाई. मी वैभव आणि तो माझा भाऊ जो माझा हे देखो. पिलियन आहे. हाय थ्रू. सगळ्यात जास्त पसारा माझ्याच गाडीवर आहे का असं? इथे व्ह्यू एवढा खास दिसत नव्हता, थोडंसं पुढे आलं होतं. व्ह्यू बघा फक्त. यार मिसिंग लिंक एकदम भारी. हे रायडर लोक मिसिंग लिंकला पाहून असं एवढं होतं जसं यांनी कधी पाहिलंच नाही. असे तर फोटो काढलेत मिसिंग लिंक सोबत यांनी. इथे लाईनअप रेडी करतो बाईकचा फोटो वगैरे काढण्यासाठी. बट आय गेस थंबनेल तर हा मिसिंग लिंकच ठेवला पाहिजे. किती सुंदर दिसते यार. हा आजचा आपला लाईनअप. मिटिअर, क्लासिक 350, डॉमिनार, आपली MT, V-Strom, CB, परत एक V-Strom आणि परत एक MT. फक्त रायडर्स बघा इथून, आणि खूप साऱ्या मुलीसुद्धा राईड करत आल्या तिथे मस्तपैकी. आता इथून वरती अजून चांगला पॉईंट आहे बोलतात, जाऊयात बघूयात आता. चला ऑफ रोडिंग चालू. याला काय झालं? अरे कोण पडला? शिट, पडला एक जण. थांब, धक्का दे त्याला. एक काम कर, चल जाऊया पाठी जाऊ. चल पाठी, ऋषी त्याची गाडी पाठी घे. नाही तर मार इकडे मार, इकडून मार. तो येतोय का? आपण हे करूयात का पुढे डायरेक्ट वरती जाऊ. साठे मिसळ ब्रेकफास्ट करूयात साठे मिसळला. वरती जायचा प्लॅन होता. वरती ॲक्च्युली काय दिसतं तर जो ब्रिज आहे ना त्याच्या वरचा टॉप व्ह्यू दिसतो. बट आमच्याकडे ज्या गाड्या होत्या त्यांच्यामध्ये न्यू ड्रायव्हर्स होते, त्याच्यामुळे थोडंसं आम्ही म्हटलं की नको जायला, कारण की 1-2 जण वरती जाणार, मग बाकीचे काय करणार खाली. तर आम्ही प्लॅन स्किप केला आहे आणि आता आम्ही चाललो आहे लोणावळ्यामध्ये. वरती जाऊन काहीतरी खाऊयात. बघा रायडर्स, अजून रायडर्स आणि इथे सुद्धा अजून रायडर्स. 8:57 झालेत आणि आपण निघालो आता इथून आम्ही आता लोणावळ्यामध्ये जाऊ. वरती जाऊन ब्रेकफास्ट करून मग कल्टिश टू घर. ध्रुव एवढ्या पाठीमागून सांगू त्याला आरामात चल.
थांबूयात त्यांना येऊ दे. चल ते बघ ऋषा आहे बघ. Woohoo! कसे सगळे रायडर ही रायडर BMW GS. पुढे काळे ढग आहे, डोक्यावरती क्लिअर आहे, तर मला वाटत नाही पाऊस पडेल. हे असं काही व्ह्यू बघून आहे ना असं वाटतं जिंदगीमध्ये काहीतरी केलं यार आपण. एकदम असे आय डोंट नो वाय बट असे एकदम प्राऊड फील येते, मस्त वाटतं. काहीच आहे बघा. आलं आपण आता इथून लोणावळा, इथून 3 किलोमीटर आहे आपल्याला. लोणावळ्याला जायचं आणि आपल्याला इथे जायचं. इथे साठे मिसळ आहे. काय करायचं, जायचं ना, गर्दी तर आहे. आम्ही सुद्धा इंस्टाग्रामची रील बघून इथे आलेलो आणि इथे बघा गर्दी आहे, वेटिंग आहे. आता सगळे आत गेलेत. आता शेवटी आमचा नंबर आहे. साठे मिसळ आमची गाड्या तिथे लावतात सगळे. टोटल 9 जण आहेत आम्ही. मी पण अचंबित झालो की 9चा नंबर आहे. काय गरमागरम तळत आहेत नुसते मस्त अंकल. मिसळ आहे, वडा आहे, इडली वडा, डोसा, ब्रेड, चहा सगळं आहे. मग ठीक आहे, वडा मिसळ आणि नॉर्मल मिसळ ना, या शेड या त्याच्यावर ठेव. ट्रेन चालली आहे. कुठली GS आहे का? अच्छा, GS आणि RTXचा सायलेन्सर सेम आहे. कसं आहे तो माहिती आहे का, त्याचे 2 आहे होल आहेत. GS हो ओके, सेम आहे. कपाच्या RTX. अरे त्यांना तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून थांबलं. गाडी सुंदर आहे बाई, विषयच नाही. घेऊन टाक. पिलियनसाठी कम्फर्ट करतो. नाही आपण ऑफरोड जर ADV घेतोय ना, पिल्यांचा विचार सोडून देतो बाई. बाय बाय टू साठे मिसळ. तर सायरा झालेला आहे तो खाली आहे खंडाळामध्ये. आता आपण जाऊयात तिथे, कारण की आपल्याला तिथूनच पुढे एक्झिट घेऊन एक्सप्रेसवेने घरी जायचं आहे. आता इथून निघालोय. खूप मस्त जास्त झाला. चांगली मिसळ खरंच चांगली आहे. जे रेकमेंड केलेली त्याने ती खूप भारी आहे मिसळ. चहा वाज ओके, कॉफी नाही पिली मी, पण चहा ओके होता, म्हणजे मस्त लागला. माझा तर इश्यूज आहे चहाचा की मला स्टार्टिंगला चहाची चवच कळत नाही, नंतर चांगला लागायला लागतो. तसंच झालं इथे सुद्धा. हां चल पुढे चल आलो. सागर शेठ काय बोलतोस, कशी होती राईड? पिंट्या हां प्रीतम. A few minutes later. हां जावा मग बुलेट फोटो काढा तुम्ही. तेव्हा त्याचाच फोन येतोय. सायरसला त्यांना बाय बाय केलं आणि सचिनसुद्धा आता त्यांच्यासोबत टायगर पॉईंटला चालला आहे. ते टायगर पॉईंट वगैरे करून लोणावळ्यामध्ये फिरून वापस घरी येणार आहेत. उंट माय बॉय उंट. वाव काय भारी व्ह्यू दिसतोय बघ इकडे. ऑसम यार. मित्रांनो काळे जे ढग दिसत ना, हे यांची भीती वाटते, कारण की आता यांनी पाऊस जर आला तर आपण पूर्णपणे भिजून जाऊ. पाऊस येतो गाईस, पाऊस. पोहोचलो आपण मित्रांनो खोपोलीमध्ये. आता खोपोलीतून एक्झिट घेतोय. आता लागलोय आपण मस्त हायवेला. आता एकदम सुसाट जाऊयात. मध्ये एक ब्रेक घेऊ पाणी पिण्यासाठी. घाटामध्ये मजा आली एकदम, फुल एन्जॉय. एक्सप्रेसवेने जायचं होतं बट यांच्यातले 2-3 जण पुढे गेले होते, तर म्हटलं जाऊ दे, एक्सप्रेसवेने जाण्यापेक्षा घाटातून जाऊ. खूप दिवसाने घाटातून गेलो तर मजा आली एकदम गाडी चालवायला. चला हे लोक भेटले इथे थांबलेले माझ्यासाठी. लेट्स गो. याला काय झालं, दुर्वेश. आम्ही आता JNPTच्या अगोदर एक स्टॉप घेणार आहे ते डिसाईड केलं आहे, आणि भेटतो मग डायरेक्टली तुम्हाला स्टॉप घेऊनच, कारण की हा रोड तर तुम्ही खूप बघितला आहे.
लेट मी एन्जॉय माय राईड. ओके, Much later. तू कुठे चाललाय? अच्छा, तू पनवेलला राहतो? अरे जवळ आहेस. चल भेटूयात. माझा भाऊ नाही आला, तो गेला तिकडूनच. ओके ना, JNPT. चला मग. वाव यार, ते स्काय बघ, असं वाटतं हाताने पेंट केलंय. लिटरली खूप भारी. हा हा, आपला फेवरेट शॉट, साई वर्ल्ड सिटी. सनसेट खूप भारी बघायला भेटतो इथून, एकदम क्वालिटी. आपण आहोत JNPT रोडला. JNPT रोडवरून आपण आता जाऊ वहा वगैरे साईडला इथून. देन CBD बेलापूर. दुर्गेश आणि ते ठाणे बेलापूरला कनेक्ट झालेत JNPT रोडवरून, कारण की मी थांबलेलो पाठीमागे, ते दिसले नाही मला. हे बघा, इकडे हा जो रोड जातो तो अटल सेतूला जातो आणि इकडून आपण लागणार आता वहाळला. बघा, JNPT उरण अटल सेतू इकडून, आणि इकडून आपण जाणार वहाळला. हा मस्त एकदम कर्व आहे. नवी मुंबई एअरपोर्ट इकडे आहे ना, इकडे, आणि बेलापूर स्लॅश पण लिहिले बघा, पनवेलला जाण्यासाठी तिकडे. 11:50 झाले आणि आपण CBD बेलापूरला पोहोचलोय. इथून आता आपण जाणार पाम बीच रोडला, आणि पाम बीच रोडवरून घरी. वाव यार, काय भारी दिसत आहे ढग यार. खूप भारी वातावरण आहे आजचं. दुर्वेश आणि ऑल जे पण गँग होती मुंबई साईडचे, ते लोक JNPTला तर लागले, पण त्यांनी नंतर JNPTवरून ठाणे बेलापूरला गेले. ते फुल करा, फुल साधा साधा. इथेनॉल किती आहे त्याच्यात? 20 ना. आपले झाले 371.7 आणि गाडीने माझं ॲव्हरेज दिलं मला 47.8. मज़ा आया, और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ.